ॲक्च्युअली नेमकं रनिंग याच्यातच होतो आणि पाठीमागे एक मर्सिडीज होती माझ्या आणि जी कंटेनरवरनं जे हे आलं जी फांदी आली ना ती पहिला त्या मर्सिडीजला लागली, त्यानंतर ती पूर्ण आमच्या गाडीवर पडली. रनिंगमध्ये होतो सरळ मी तिथं स्टॉप केली मग. तर मग ते समोर एक मोठी जी फांदी होती ती पुढे येऊन पडली अच्छा आणि असं झालं. कारमध्येच होतो. ओके. तुम्ही पार्किंग केलेली गाडी तुमची? नाही पार्किंग नाही, रनिंगमध्येच होतो. रनिंगमध्ये होतो. आवाज आला म्हणून मी साईडला घेतली, पाठीमागून आला तो बरोबर आणि त्या मर्सिडीजला थडकला, म्हणजे फांदी थडकली आणि ती बरोबर माझ्या कारच्या समोर. ओके. आणि किती लोक होते तुमच्या गाडीमध्ये? होतो. ओके. तुम्ही एकटेच होतं? हां. काय डॅमेज झाले पाठीमागे? पाठीमागचं डिक्की पूर्ण फुटले, साईड मिरर फुटला आहे, समोरची ग्लास फुटले पूर्ण. ओके. आणि हे इन्सिडेंट कधी झाला? अराउंड 11:30. ओके. आणि कंटेनरवाला पियाला काय? हां, ड्रिंक केलेला होता. ड्रिंक केलेलं तुम्ही बघितलं? नाही, ते इथं आल्यावर पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी सांगितलं, चेक केले त्याचं मेडिकल पण करा. ओके. मग तुम्ही तिकडे जाऊन पकडलं त्यांना? पकडलं नाही, त्याला ऑलरेडी त्या सर्कलला पकडलं होतं. पोलिसने पकडलं होतं. किती लोक होते? ड्रायव्हर आणि क्लिनर होता? एकटाच होता तो ड्रायव्हर. ओके, ठीक आहे. तुम्ही कुठले? आम्ही बेळगावचे. फिरायला आलेले? हां, फिरायला. काल जो ॲक्सिडेंट झाला, जो गाडी मोठे कंटेनरवर लागून तुमच्या गाडीवर पण पडलं, तो काय होतं नेमकं? तुम्ही चालत होते, कुठे होता? आम्ही चालत होतो, गाडीतून माझी कस्टमर बसवलो, पुढं जस्ट नुसता पिकअप घेतलेला, रनिंगमध्ये होता? रनिंगमध्ये पिकअप घेऊन पुढे आलो, तेवढ्यातून त्याने झाडाची फांदी तोडून आला. आवाज आल्यावर मी बघितलं तर तो मागं तो आमच्या फांदीला लिहून तिथं पुतूर वडत नेला. तिथून पुढे गेला तो तसं धडकत. त्याला थांब म्हणत होते सगळे, इकडचे तिकडचे वॉचमॅन वगैरे सगळे थांब म्हणत होते, तो नाही थांबला. तिथून पुढे 200 मीटरवर एक मर्सिडीज गाडी होती आणि त्याच्या पुढे एक MG गाडी होती आणि ती जाऊन मोठी थांबी, कमीत कमी एक 5-6 घेरीची एवढी जाड आणि फांदी एक 15 फूट लांब होती आणि ती फांदी घेऊन जाऊन आमच्या इथं धडकून पुढे जाऊन त्या MG आणि मर्सिडीज या गाडीवर पडली. ओके. तुमची पार्क होती गाडी? नाही सर, रनिंगमध्ये होती. स्लो झालेले? स्लो एकदम, म्हणजे बॅरिकेड पण लावलं ना. हां, स्लो, त्यामुळे स्लोच होते. आणि हा आला मागून, ह्याला वाटलं गाडी राईट साईडून पास होईल, त्यानं जोरात आणली आणि पहिल्यांदा मला धडकल्यानंतर त्याला समजलं नसणार की तो ड्रिंक गेला डायरेक्ट पुढे, थांबलाच नाही. मग तिथून डायरेक्ट जाऊन त्यानं मोठ्या ब्रिजच्या पणजीच्या स्टँडपाशी जाऊन गाडी डायरेक्ट थांबवली. एवढं सगळं झाल्यानंतर पण त्यानं गाडी कुठेही स्टॉप केली नाही. गाडीमध्ये कोण होतं तुमच्या? माझ्या गाडीमध्ये होते सगळे 4-5 जण फॅमिली मेंबर होते. लहान मुली 3, एक मुलगा आणि 2 जिजू आणि दीदी होते. कोणाला लागलंय मार? नाही, थोडंसं फक्त ती गाडीची फांदी पडल्यानंतर एवढीशी फांदी त्यांना फक्त लागली, थोडंसं खर्चकलंय. बाकीचं कोणाला देऊ म्हणजे लागलं झालं, कोणाला लागलं नाही. ओके. हे किती वाजता झालं ही घटना? 11 ते 11:30 या दरम्यान झाले. ओके. ओके. काय कॅज्युअलिटी नाही? ठीक आहे. तुमचं नाव काय म्हटलं? श्रीकांत राजनगाई. ओके. कुठले तुम्ही? कोल्हापूर. कुठले? गोव्यात आलेले फिरायला? ठीक आहे.